जय भीम मित्रांनो, आज आम्ही मशरूमची भाजी बनवणार आहोत. मी आणि माझी बायको आज मशरूमची भाजी बनवणार आणि हे पण स्पेशल आहे. इथं मशरूम आहे 200 ग्राम. आपण ह्याला जे हळद जे आहे, हळद जे पाणी जे आहे त्याच्यामध्ये भिजवून ठेवलं, बरोबर. ओके. सेकंड आहे इथं एक दही, ह्याला फेटून घ्यायचं आणि आपण नंतर भाजीमध्ये टाकायचं. हे आहे काजू. काजूचा आपण पेस्ट करूया नंतर. आणि ह्याच्यामध्ये आहे भाजलेले कांदे, टमाटर, हिरवी मिरची आणि काय दुसरं अद्रक लसण. ओके, ठीक आहे, अद्रक लसण आहे. तर आज हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. ह्याचं पेस्ट करूया आणि त्याच्यासोबत आपण पेस्ट टाकूया काजूचं. आणि मग त्याच्यानंतर आपण दही आणि इन द एंड आपण टाकूया हे मशरूम, जे की सध्या आता पाण्यामध्ये भिजून ठेवलेलं येतं. त्याला बहुतेक अर्धा तास आपण भिजून ठेवला. दॅट्स इट. मग आपण स्टार्ट करूया. तडक्यासाठी आपण मिरे, इलायची, तेजपत्ता आणि दालचिनी आहे का, दालचिनी. मग हे आपली दही आणि हे जे काजूचं पेस्ट आहे ते, टमाटर, अद्रक, लसण, कांदे, त्याचं पेस्ट. मशरूम आहे. आमची कढाई गरम झालेली आहे. आपण टाकायची तूप, एक चमचा तूप टाकायचं. आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये थोडंसं आपलं खायचं तेल. धने पावडर आहे, थोडंच टाकायचं धने पावडर. त्याच्यानंतर हळद आणि हे कांदा लसूणचं पावडर आहे. हे स्पेशल आहे, हैदराबाद मध्ये भेटतं. तर हे घरी बनलेलं आहे ना. त्याच्यानंतर टाकूया मीडियम फ्लेमवर हे सगळं करायचं. आणि तेजपत्ता झाला, आपलं काळी मिर्च आणि ह्याच्यासोबत हे इलायची. बस पेस्ट. आराम से तर आपण 200 ग्राम मशरूम टाकूया. ह्याला थोडंसं 10 किंवा 15 मिनिटं ह्याला मग त्याच्यात टाकूया गरम पाणी. आणि दॅट्स ऑल. त्यानंतर आपण मस्त गरमागरम भाकर आणि लसणाची मिरचू आणि त्याच्यासोबत हे मशरूम. दैट्स व्हाट वी हैव फॉर हैदराबाद मराठी कपल्स. तो फिर देखते हैं आगे और फाइनल टचअप इसका. तर हे आमची फायनल भाजी झालेली आहे. थिक कन्सिस्टन्सी आणि हे मशरूम्स. ओके. आणि ह्याच्यासोबत आपण खाणार आहोत झुणका, बरं म्हणा, भाकर. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि हा हे आमचा पहिला व्हिडिओ आहे ॲज अ कपल. जर तुम्हाला हे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.